श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश काही करून बाळा तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजच्या या संदेशाकडे तू चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या आजच्या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. मधूनच सोडून देऊ नकात. स्वामी सांगतात, बाळा मला माहीत आहे रे, तुमच्या आयुष्यात काही अडचणी दुःख आहेत. त्याचा तुम्हाला खूप त्रास होत आहे. तुम्ही त्या परिस्थितीत अडकलेला आहात. पण आज तुम्ही या सर्व अडचणीच्या परिस्थितीतून लवकरच बाहेर पडणार आहात. तुम्ही काळजी करू नकात. लवकरच तुमच्या जीवनातील चांगली वेळ चालू होणार आहे. आजपासूनच त्याची सुरुवातही होणार आहे. तुमचा जर का स्वामींवर विश्वास असेल, स्वामींच्या शक्तीवर जर का विश्वास असेल, तर आत्ता लगेचच या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. त्याबरोबरच या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करून घ्या. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी चांगली काही गोष्ट करतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं हे घडतच असतं. फक्त फरक एवढंच आहे की ते चांगले आपल्याला दिसत नसते, पण तुमच्या चांगल्या कामांची नोंद आयुष्यात जिंकणे म्हणजे तुम्हाला त्याची नेहमीच प्रत्येक गोष्टीत प्रथम येणे असे नाही. पण जेव्हा मला हवी असलेली एखादी गोष्ट अडचणीत मी मिळवली म्हणजे मी जिंकलो, आणि तुम्हाला किंवा एखादी गोष्ट तरी मदतीची मला मिळाली नाही म्हणजे मी हरलो, तेव्हा असे होत नाही. चांगल्या कामांमुळे माझ्या मनासारखे घडले कोणाची म्हणजे मी जिंकलो. अनपेक्षित आणि मनाविरुद्ध झाले म्हणजे मी हारलो. त्यामुळे असे कधीच होत नाही. चांगल्या कामांवर एखादी गोष्ट किंवा एखादे काम आधीपेक्षा चांगले केले याला सुद्धा जिंकणेच म्हणतात. एखाद्या परीक्षेत सांगतात, माझा दुसरा क्रमांक आला पण प्रथम क्रमांक नाही, आनंदाने जगावे म्हणजे मी हरलो असे होत नाही. बरोबर काय घडलं या उलट याचा विचार करत तुझे बाकीच्यांना आजचा दुसरा क्रमांक आला याला सुद्धा जिंकणे असेच म्हणतात. उद्या तुला जेवढे लागते तेवढेच घेऊन बाकीचे दुसऱ्याला देणे, कारण आपली संस्कृती आहे. गेलेले अर्धी भाकर असताना त्यातील ही अर्धी एखाद्याला आनंदाने उपाशी असणाऱ्याला देणे ही खरी आपली संस्कृती आहे. लक्षात ठेवा. या उलट भूतकाळात जेवण झाले असूनही वर्तमान खराब सगळं काही मलाच पाहिजे ही वृत्ती आहे, ही विकृती आहे. चांगले करता येईल. तुम्ही किती आनंदी आहात याला महत्वाचे नाही, सुंदर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे. प्रेमळ आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा व्यक्ती फसवले स्वतः आयुष्यात त्याचे कधीही दुःखी राहत नाही. नेहमी आपल्या आनंदात तर आपला शत्रूही सोबत असतो. कितीही कठीण जो व्यक्ती रस्ता किती आपल्याला दुःखातही तेवढ्याच ताकदीने तुमचा उभा असतो, स्वतःवर विश्वास असतो, तो खरा मित्र असतो. तर अशक्य असे काही मैत्री ही निस्वार्थ असली पाहिजे. अवघडातल्या अवघड त्यामध्ये कोणताही लोभ असता कामा नये. तुम्हाला तुमची त्याच्याशी मैत्री करून मला असा लाभ होईल, थोडासा वेळ लागेल, याच्याकडून मला काही फायदा नाही अशी मैत्री कधीच करू नये. तुम्हाला फायदा आणि तोट्यासाठी केलेली मैत्री ही मैत्री नसते, फक्त तर तो व्यवहार असतो. आणि मैत्री हा काही व्यवहार नाही करू शकसाल की व्यवहार झाला की संपली. मैत्री ही निस्वार्थ प्रेमाचे असले काही तुम्हाला मिळेल. मैत्री ही भक्कम आधाराची असली पाहिजे. नक्कीच होईल. माझ्या मित्राला माझी गरज आहे, त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी मी त्याच्यासोबत कायम उभा राहील या वचनावरती. तर मग मित्रांनो, त्यामुळे आपण आयुष्यात चांगला मित्र आणि त्याची मैत्री आज आठवण खूप महत्वाची आहे. त्यांचे नामस्मरण. मैत्री ही स्वच्छ व निखळ वाहणाऱ्या पाण्यासारखी असली पाहिजे. त्यामुळे चांगली मैत्री नेहमी जपली पाहिजे. चांगली मैत्री हाच आपल्या जीवनातील आनंदाचा ठेवा असतो. समर्थ श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी